शिवजयंतीच्या मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची गोष्ट आहे. हत्ती एकदा गोंधळ घालीत होता. कर्नाटकातला एका राजाचा होता. तर त्याला शांत करण्यासाठी दोन तुकड्या पडल्या होत्या. एक होती भोसल्यांची आणि एक होती जाधवांची. भोसल्यांचे नेतृत्व करत होते शहाजीराजे आणि दत्ताजी जाधव. आणि हत्तीला शांत करण्या शहाजीराजे भोसलेकडून दत्ताजी जाधववर वार झाला. आणि दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले आणि शहाजीराजे वारले गेले. काही वेळानंतर दत्ताजीची प्रेत जाधवांची माणसं घेऊन जात होती, तर भोसल्यांची प्रेत शहाजींची माणसं घेऊन जात होती. तर एकीकडे भोसल्यांची माणसं रडत होती शहाजीसाठी आणि जाधवांची माणसं रडत होती दत्ताजीसाठी. पण जिजामाताने रडायचं कोणासाठी? एकीकडे वीर गेला, एकीकडे भाऊ गेलाय, तर तिने रडायचं कोणासाठी? ती रडत होती मुघल, सुलतानी, फ्रेंच, डच, इंग्रज याच्यातून महाराष्ट्राने सुटका व्हावी ह्याच्यासाठी ती रडत होती. ती रडत तिला काही हे सहन होईना. ती म्हणाली, आपलीच माणसं आपल्या तलवारीने आपल्याच माणसांना मारतात. ती रडत शिवाई देवीच्या मंदिरात गेली आणि म्हणाली, हे देवी, हे काय मला सहन होईना, हे सगळं थांबलं पाहिजे, याच्यासाठी तू काहीतरी कर. शिवाई देवी म्हणाली, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, दलितांचं, गोरगरिबांचं राज्य उभा करेन, असं एक मला पुत्ररत्न प्राप्त दे, पुत्ररत्न दे. दगडालाही पाजर फुटला. 19 फेब्रुवारी 1630 ला मराठ्यांचा राजा शिवबा जन्माला आला. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारात त्या समुद्राच्या लहरींना, विचारात त्या सह्याद्रीला माझा राजा कोण होता? भवानी मातेचा लेकरू हा मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कुणापुढे तो कधी चुकला नाही कुणापुढे. जर कोणी चुकत असेल तर त्याला त्याची सत्याची वाट दाखवा. आणि जर कोणी नडलाच तर त्याला त्याची मराठ्याची जात दाखवा. अशी माझ्या जिजामातेची शिकवण होती. मित्रांनो, चौथीचा इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. शाहिस्ते खानाची बोटे छाटली. एवढाच इतिहास सांगतो. बाकीचा इतिहास द्यायचा कोणी? शाहिस्ते खान रोज गाया कट करायला द्यायचा आणि गायीत जे काय घडलं तो लिहून ठेवायचा. एक दिवस असा होता. शाहिस्ते खानाची बोट शिवाजी महाराजांनी कापली. सगळीकडे धुळा झाला. तापड सुरू झाली. शाहिस्ते खानाची बहीण पळत आली आणि म्हणाली, मेरे बेटी को शिवा लेकर गया. शाहिस्ते खान तेवढ्यात म्हणाला, ए शिवा किसी की उंगली काट सकता है, ए शिवा किसी की गर्दन काट सकता है, पर शिवा किसी बेटी को और किसी औरत को लेकर जा नहीं सकता और लेकर नहीं जा सकता. असा शत्रूचा शिवरायांवर विश्वास होता. शत्रूचा विश्वास होता, पण आपल्या सख्या भावावर विश्वास नाही. मित्रांनो, एक वेळ शिवाजी महाराज कुतुबशहाला भेटायला गोवळकोंड्याला गेले होते. तो तिथला गोवळकोंड्याचा राजा असल्यामुळे शिवाजी महाराजांना म्हणाले, राजे, ही बघा आमची शस्त्रशाळा, इथे विविध प्रकारचे शस्त्र आहेत. ही बघा आमची घोडशाळा, इथे विविध प्रकारचे रेसचे घोडे आहेत. ही बघा आमची हत्तीशाळा, इथे विविध प्रकारचे हत्ती आहेत. तेवढ्यात कुतुबशाह राजाला म्हणला, राजे, तुमच्याकडे पण हत्ती असतील की? राजाला काय बघणं नाही. राजा मनात म्हणाला, आपल्या दऱ्या खऱ्याच्या कपारीत डोंगर भागात एवढे जाड हत्ती काही आपल्याला नाहीत. मनात म्हणाला. पण तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले, आमच्याकडे काही हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीची माणसे आहेत आमच्याकडे. तेवढ्यात कुतुबशाह म्हणाला, मग एखादा सोबत आणला असेल की मग लावा की सोबत त्याच्यासोबत, आमच्या हत्तीसोबत. तेवढ्यात शिवाजी महाराजांनी पाठीमागे वळून बघितले आणि पाठीमागे होता एसाची कंक आणि शिवाजी महाराजांना मुजरा केला.
येसाजी कंकाने शिवाजी महाराजांना मुद्रा केला आणि येसाजी कंक पुढे आला. येसाजी कंक पुढे आला. दोघांनाही मैदानात उतरले. एकीकडे होता कर्नाटकाचा हत्ती आणि एकीकडे होता शिवरायांचा मावळा येसाजी कंक. दोघांचीही हत्ती धावत पळत उचलत आला. बघणाऱ्यांच्या नजरा शांत झाल्या होत्या, कारण की त्यांना वाटत होतं हत्ती पुढे हा माणूस काय करू शकतो. आणि हत्ती पळत आला आणि येसाजी कंकाला त्याच्या सोंडेने उचलून वरी फेकलं. परत तर काहीच कळना, कारण की आता येसाजी कंक मारला जातो. पण तेवढ्यात हा येसाजी कंक हा काही साधा माणूस नव्हता. हा शिवरायांचा मावळा होता. हा शिवरायांचा मावळा होता. त्याने आपल्या कमरेची तलवार काढली आणि हत्तीच्या सोंडेवर मारली. हत्ती लोळत मैदानावर पडला होता आणि येसाजी कंक जिंकलेला होता. आणि येसाजी कंक तिथं जिंकलेला होता. कुतुबशहा तिथला राजा होता. कुतुबशहा पुढे आला आणि त्याच्या गळ्यातला सोन्याचा कंडा काढला आणि येसाजी कंकाच्या समोर धरला. येसाजी कंकाच्या समोर धरला. पण येसाजी कंकाने तो कंडा स्वीकारला नाही. तो दोन पाऊल मागे सरला आणि म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचे राजे भरपूर मान आहेत. आम्ही हा कंडा स्वीकारू शकत नाही. आपण कोणी नाकारला असता का? स्वीकारलाच असता. मित्रांनो, आपण शिवजयंती आली, आंबेडकर जयंती आली, अण्णाभाऊ साठे जयंती आली, जिजामाता जयंती आली, शंभूराजे जयंती आली, तर आपण थोर पुरुषांना डोक्यात घेत नाही. डोक्यावर घेऊन नसतो, डोक्यावर. मित्रांनो, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुंबईमध्ये गाड्यांचा संप झाला होता. तर तिथे एक स्टँडवर माणूस होता की तो म्हणाला, मला शिवाजीनगरला जायचंय, मला सोडता का? तर त्यावेळेस घोडा गाड्या चालू होत्या. त्या घोडा गाड्यात तो म्हणला, मी तुम्हाला 50 रुपये देतो, मी तुम्हाला मला घोड्या गाड्यात शिवाजीनगरला सोडता का? ते मला चालतंय, बसा, सोडतो शिवाजीनगरला. एक चौक आला. चौकात घोडा उभा राहिला. मनानेच थांबला, मालकाने काय थांबवलं नाही. घोडा उतरला, मालक उतरला आणि घोड्या पुढे नाचू लागला. की गाडीत बसला. परत दुसऱ्या चौकात तीच पोझिशन झाली. 4 चौकात असंच झालं. घोडा नाचायचा, मालक त्याच्या पुढे येऊन परत नाचायचा, परत गाडीत नाचायचा. बघता शिवाजीनगर आलं. तो माणूस बोर झाला होता. काय करावं ते कळत नव्हतं. म्हणला, घोडा का थांबत होता आणि तुम्ही का नाचत होता? तो म्हणाला, हा काय घोडा माझ्या गाडीचा घोडा नाही, हा वरातीतला घोडा आहे. हा काय घोडा माझा नाही की गाडीचा घोडा नाही, हा वरातीतला घोडा आहे. माझा घोडा आजारी असल्यामुळे मी शेजाऱ्याचा घोडा घेऊन आलोय. म्हणून मला एवढे वाक्य तुम्हाला हे सांगायचंय की आपल्या थोर पुरुषांची, शिवभक्तांची, अगर कुठल्याही शिवप्रेमीची अशी इच्छा आहे की फक्त जयंती आल्यावरच त्यांचं कार्य करायचं नाही, की आपल्याला 365 दिवस कार्य करायचे. मित्रांनो, जिजामाता शिवरायांचे मंदिर, जिजामातेच्या मंदिरावर शिवराय झोपले होते. जिजामाता म्हणायची, राजे आपल्याला स्वराज्य स्थापन करायचे. पण राजाला काय माहिती स्वराज्य म्हणजे काय तेच माहित नव्हतं. शिवाजी महाराज 16व्या वर्षाचे असताना त्यांनी जिंकला होता किल्ला. आपल्या ते काय करतात, व्यसन करतात 16व्या वर्षाचे असताना. मित्रांनो, शिवाजी महाराज पुण्याला गेले आणि पहिल्यांदा त्यांनी जहागिरी घेतली. त्यावेळेस त्या काळी इंग्रज, कुलकर्णी, ब्राह्मण, पाटील असे जे ज्येष्ठ लोक आहेत ते आपल्याला जी स्त्री आवडेल ती संध्याकाळी घेऊन जायची. असे शिवाजी महाराजांना कळालं. त्यावेळी स्वराज्य स्थापन झालं नव्हतं. त्यावेळेस शिवाजी महाराजांना कळालं की असं होतंय आणि पाटलाच्या माणसाने असं केलंय. तर शिवाजी महाराजांनी आदेश दिला की त्या माणसाला बोलवून आणा. जर तो नाही आला तर त्याला उचलून आणा. जो नाही आला तर त्याला उचलून आणा. तेवढ्यात त्याला उचलून आणले आणि पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी त्याने तसं केलं म्हणून त्याचे हात कलम केले होते, हात कट केले होते. तेव्हापासून ही प्रथा बंद झाली होती. ते पहिल्यांदा कोणी नाही तर शिवाजी महाराजांनी ते केलं होतं. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला. मावळ्यांनी उचलल्या तलवारी, मुघल पोती माघारी. राजे तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असताना सगळ्या मुघलांनी भगवा फिरकवला असता. सगळ्यांनी भगवा फिरकवला असता. मुलांना तुम्ही उन्हात आहेत म्हणून मी माझं भाषण इथं संपवून. जय भवानी, जय शिव.